नमस्कार. विजय बोले चॅनलवर आपलं स्वागत. अडचणीत सापडल्यावर माणसं एकमेकाला मदत करतात, तसे वन्य प्राणी एकमेकांना मदत करत असतील का? हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे राहुरी तालुक्यात परवा एक घटना घडली. तिथं कुर्णाचीवाडी गावात एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला होता. त्याचे 3 साथीदार आले आणि त्यांनी त्याला मदत करून त्याची सुटका केली. अशी घटना राहुरी तालुक्यात घडली. त्यावरून हा प्रश्न पडला आहे. खरंच असं होत असेल का? मग हे प्राणी एकमेकांना कशी मदत करीत असतील? वन विभागाची पिंजरा लावण्याची पद्धत काय आहे? कशी असते पिंजऱ्याची रचना? आणि एकूणच या बिबट्यांचा प्रश्न कसा आहे? त्यातून सुटका करण्यासाठी, त्यातून दिलासा मिळवण्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहेत का? ते काय उपाय केले पाहिजेत? शेतकऱ्यांनी काय दक्षता घ्यावी? वन विभागाला कसं सहकार्य करावं? यासाठी आपण भेटणार आहोत जिल्हा मानद वन्यजीव संरक्षक मंदार साबळे यांना. त्यांच्याकडून आपण या प्रश्नांची उत्तरे मिळवणार आहोत. ऐकूयात मंदार साबळे या संबंधी काय सांगतायत ते. परवा राहुरी तालुक्यामध्ये पुरणवाडी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी एकाच जागेवर 3 ते 4 बिबटे पाहायला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी ज्या वेळेला वन विभागाला ही माहिती दिली त्यावेळेला वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला आणि पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी एक बिबट्या अडकला. आणि ज्या वेळेला हा बिबट्या अडकला त्यावेळेला गावकऱ्यांनी मागणी केली की हा पिंजरा तिथंच ठेवा आणि दुसरे रिकामे पिंजरे त्या बाजूला लावा, म्हणजे जे काही बाहेर फिरणारे बिबटे आहेत ते त्यामध्ये अडकले जातील. आणि हा सगळा गोंधळ सुरू असताना त्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला जो बिबट आहे त्याने पलायन करून जाण्यास यशस्वी ठरला. यामागे घटना अशी घडली की ते बाहेरचे 2 ते 3 बिबटे बाहेर फिरत होते. त्या बिबट्यांनी त्या पिंजऱ्याभोवती गराडा घातला, त्या पिंजऱ्यावर धडका दिल्या, त्या पिंजऱ्यावरती ते वर चढले आणि त्या गोंधळामध्ये रचना अशी असते पिंजऱ्याची की ज्यावेळेला बिबट्या पिंजऱ्यामध्ये जातो त्यावेळेला ट्रॅपचा खटका खाली पडतो आणि दरवाजा बंद होतो आणि वरती त्याला ॲटो लॉक असतं आणि ज्यामुळे तो दरवाजा परत म्हणजे आपण उघडला तरच उघडू शकतो. पण या ठिकाणी ज्यावेळेला ते 3 बिबटे वरती चढलेले होते त्यावेळेला कोणाच्या तरी एकाच्या पंजाच्या ताकदीने त्याचा खटका उघडला गेला आणि पुढचा दरवाजा सैल झाला. आणि आतल्या बिबट्याला ज्यावेळेला कळालं की हा दरवाजा उचलला जातोय त्यावेळेला त्यांनी त्यातून पलायन केलं. पुढच्या दरवाजाला खाली 1.5 ते 2 इंचाची फट असते, कारण ज्यावेळेला बिबट्या पिंजऱ्यात जातो त्यावेळेला दरवाजा जोरात खाली आदळतो आणि त्याची शेपटी तुटू नये म्हणून तशी रचना केलेली असते आणि त्याच फटीचा फायदा घेत बिबट्याने तिथून पलायन केलं. आणि लोकांमध्ये दुसरा एक विषय असा कुतूहलाचा भाग आहे किंवा भीतीचाही भाग असतो की एकाच जागेवर 3-3, 4-4 बिबटे कसे काय दिसतात, तर बिबटे झुंडीने फिरतात का? तर तसं नाही आहे. ज्या वेळेला एखादी मादी 2 ते 3 पिल्लांना जन्म देते त्यावेळेला ती साधारण 1.5 वर्षापर्यंत ती पिल्लं सोबत ठेवते आणि त्यामुळे आपल्याला त्या भागामध्ये कधी कधी मादी आणि तिची 1.5 ते 2 वर्षाचे जे पिल्लं तिच्या सोबत असतात ते आपल्याला तिच्यासोबत दिसल्यामुळं आपल्याला 3-3, 4-4 बिबटे एका भागात असल्याचं पाहायला मिळतं. दुसरी एक घटना अशी आहे की ज्यावेळेला मिलनकाल असतो त्यावेळेला एका मादीच्या मागे 2-2, 3-3 बिबटे त्या जागेवर येऊ शकतात. त्यातून त्या 2-2 नर बिबट्यांमध्ये झुंज झाल्याची अनेक घटना आपल्याला ऐकवास येतात. या ठिकाणी पण अशीच घटना घडली असावी, कारण जो बिबट्या पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झाला होता तो बिबट्या मोठा होता आणि ग्रामस्थांनी पाहिला, वन विभागाने पाहिला होता तो बिबट्या आणि बाहेर असलेले बिबटे मोठ्या आकाराचे होते. तर त्या ठिकाणी तो मादी बिबट पिंजऱ्यात अडकला असावा आणि हे बाहेरचे 3 फिरणारे नर होते त्या पिंजऱ्याभोवती ते घुटमळले गेले आणि त्याच वेळेला त्यांनी त्या पिंजऱ्यावरती जो काही त्यांनी ताकद लावली त्यामुळे तो खटका उघडून त्या बिबट्याला तिथून पलायन करता आलं. ज्या वेळेला म्हणजे मिलनकाल असतो त्यावेळेला अशी बिबटे आपल्याला एका जागेवर 3-3, 4-4 संख्येने दिसू शकतात. आता काल परत त्या ठिकाणी पिंजरा लावला होता, त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये नर बिबट्या अडकला आहे आणि त्यामुळे अशी शक्यता आहे की त्या ठिकाणी जी पहिली अडकली होती ती मादी बिबट असावा आणि बाहेर असलेले 3 नर बिबटे असावेत. आता मी म्हणजे नागरिकांनाही मी आवाहन करेल की ज्यावेळेला वन विभाग या ठिकाणी ज्यावेळेला कार्यवाहीसाठी येतो त्यावेळेला आपण त्यांना पूर्ण सहकार्य केलं पाहिजे, कारण बिबट्या हा एक हिंस्र श्वापद आहे आणि वन विभाग त्यांच्या पद्धतीने त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतं. काही वेळेला त्यात यश येतं, काही वेळेला अपयश येतं. परंतु नागरिकांना मी आवाहन करेल की ज्या ठिकाणी बिबट प्रवण क्षेत्र आहे, कारण आता मानव बिबट्या संघर्ष जो आहे हा ऐरणीचा मुद्दा आहे, कारण गेल्याच आठवड्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये एका वृद्ध माणसावर बिबट्याने हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे साहजिकच हे बिबट्या दिसल्यावर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. परंतु बिबट्या आता आपल्या आसपास ऊस शेती असल्यामुळे सहजासहजी आढळतो. तर आपण एकच काळजी घेतली, ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी रात्री अपरात्री एकटं दुकटं आपण जाऊ नये. रात्री शेतीला पाणी द्यायला जावं लागतं, शेतकऱ्यांच्या पुढे हा मोठी समस्या आहे. तर अशा वेळेला आपण 2-2, 3-3 लोकांनी एकसाथ जावं किंवा हातामध्ये काही घुंगराची काठी सोबत मोठ्या आवाजाचा रेडिओ, फटाके ठेवावे. जर बिबट्या दिसला फटाके वाजवले तर बिबट्या पळून जाऊ शकतो, दूर जाऊ शकतो. आपण आपली काळजी घ्यावी लागेल. त्याच वेळेला
म्हणजे आपला ह्याच्याशी होणारा संघर्ष टाळला जाऊ शकतो. आणि वन विभागात जेव्हा काही काम करत असतं, ज्यावेळेला त्या ठिकाणी काही कार्यवाही करत असतं, त्यावेळेला नागरिकांचं जे काही सहकार्य आहे ते 100% अपेक्षित असतं. कारण तिथं जे काही निर्णय घ्यावे लागतात त्या निर्णयामध्ये इतर कोणी हस्तक्षेप केला तर त्या ठिकाणी चूक होण्याची शक्यता असते. आणि मी अजून दुसरं असं आवाहन करेल की ज्या वेळेला आपण कुठल्याही बिबट्याचा व्हिडिओ काढतो, एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसल्याची आपण सोशल मीडियावरती त्याची चर्चा रंगते, तर त्या ठिकाणी आपण वास्तव वृत्त द्यावं. कारण आपण जर त्याच्यात खोटे व्हिडिओ व्हायरल केले तर यामधून समाजामध्ये विनाकारण चुकीचा संदेश जातो, भीतीचं वातावरण पसरतं. ज्या भागामध्ये जो बिबट्या दिसला आहे, बिबट्या आपल्याला रात्रीच्या वेळेला आता सध्या हमखास आउटसाईडला दिसतोच. आणि ज्या वेळेला तो शूटिंग करून कोणी कॅमेरामध्ये चित्रित करतं, त्यावेळेला तो चित्रित केल्यानंतर ज्या वेळेला लोकांमध्ये तो सोशल मीडियावर व्हायरल केला तर त्यावेळेला ती इकडं दिसला तिकडं दिसला, तसं नाही. ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांनी जबाबदारीने तो कुठल्या भागात दिसला ह्याचं एक छोटंसं ऑडिओ करून त्यासोबत टाकलं तर लोकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण पसरणार नाही. त्यामुळं आपण बिबटप्रवण क्षेत्रामध्ये वागताना नागरिकांनी दक्षता घ्यायची आहे आणि आपली काळजी हाच आपल्या ह्या समस्येवरती एक मोठा उपाय आहे. तर हे होते मंदार साबळे. त्यांनी या विषयाला अतिशय सखोल आणि आवश्यक असलेली माहिती आपल्याला दिली. खूपच रंजक अशी ही घटना होती आणि त्यातून त्यांनी आपल्याला आणखी काही गोष्टी सांगितल्यात आणि आपण काय दक्षता घ्यावी याबद्दलही बऱ्याच टिप्स त्यांनी आपल्याला दिल्यात. मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. माझ्या चॅनलवर अशाच विषयांवर चर्चा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. धन्यवाद.